नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची मुंबई बैठक। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवार उपस्थित। जातीयवाद आम्ही सुरू केला म्हणता माधव पॅटर्न मी सुरू केला का? 9 मंत्री पाडणार, 13 तारखेनंतर सांगतो मनोज जरंगेंचा इशारा। सांगलीत विधवा महिलांनी केले वडपूजन, सवाष्णींकडून मिळाला कुंकवाचा मान। अनोखी साजरी झालेली वटपौर्णिमा चर्चेचा विषय बनली। कडेगाव तालुक्यात 10,000ची लाच घेताना आदर्श पुरस्कार प्राप्त तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात। तडसर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांच्या स्मारकाला निधी मिळत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांचा आत्मदहनाचा इशारा। लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या, मात्र मवियातील एकीसाठी 2 पावलं मागे घेतली। पुण्यातील बैठकीत शरद पवारांचा मोठं वक्तव्य, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांसोबत पवारांची बैठक। जत तालुक्यातल्या कन्नड शाळा शिक्षक नियुक्ती प्रकरणी कर्नाटक सरकारने घेतली गंभीर दखल। 25 जून रोजी कर्नाटक सीमा भाग विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव जत तालुक्याच्या दौऱ्यावर। शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा दर्शवला। शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी उद्या काँग्रेसचे शेतकऱ्यांसमवेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन। ओबीसी सगळे सोयऱ्यांबाबत भूमिका घ्या, लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम। राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर कार्यकर्ते आक्रमक। भाजपकडून पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली, दिल्लीतील बैठक, त्यात निर्णय होणार असल्याची चर्चा। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।